एखादं मराठी गाणं जेव्हा येतं ना, तेव्हा आपले मराठी प्रेक्षक शिव्या घालतात, की यार बरोबर नाही गाणं, साऊथमध्ये असं करतायत, तसं करतायत, साऊथसारखं गाणं आणि ते लोकं साऊथचं गाणं आलं ना, पैशापेक्षा पण जास्त आपण एक कलेला आणि पॅशनला आपण महत्त्व देतो. तेव्हा आपल्याला अशी वेडी लोकं पाहिजे असतात आपल्याबरोबर. म्हणजे तो रेडा जर म्हणशील तर मला वाटतं रेड्याचे आम्ही जवळ-जवळ 20 ड्राफ्ट बनवले. मी पहिल्यांदा धूप आरती ऐकली. म्हटलं हे कुठल्या देवीची आहे? म्हणजे जसं तिचं त्या धूप आरतीमध्ये तिचं जसं वर्णन होतं ना, माझ्यासाठी मला सिरियल मिळणं हेच मुळात खूप दैवी होतं. हल्ली ना आपण गाणं ऐकण्यापेक्षा पाहण्यापेक्षा असं ज्या गाण्यावर जास्त रील बनतात ते हो. गाणं जास्त सक्सेसफुल. हे लखाबाईचा आलाय गाडा जमले गावकरी हा, लखाबाईचा आलाय गाडा जमले गावकरी हा, पुरणपोळीचा नैवेद्य द्या बांधून शिदोरी हा, लखाबाईची नजर राहीन साऱ्या गावावरी ग, मा काळाला मारती ठोकर तीच जरी मरी ग. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आली लखाबाई हे गाणं आपल्या भेटीला आलंय आणि खूप कमाल गाणं आहे आणि त्याच निमित्त गाण्याची टीम आपल्यासोबत आहे. म्युझिक डिरेक्टर हितेश मोडक, आपली लाडकी अमृता धोंगडे आणि सिंगर सौरभ. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो कसे मच. आहात? आम्ही खूप खूप मस्त आहोत आणि छान वाटतं. लोकांचे रिॲक्शन खूप छान आहेत आली लखाबाई या आपल्या गाण्यासाठी. खूप जास्त एक्सायटेड आहोत कारण एक आठवडा झालं गाणं येऊन आणि 50 मिलियन क्रॉस झालेले आहेत व्ह्यूज आणि हे ऑर्गॅनिकली लोकांपर्यंत पोचलं. लोकांच्या रिॲक्शन्स अशा आहेत की हा सिनेमा कधी येतोय, मग हा सिनेमा आहे तर मग बुक माय शोवर शो कुठे आहेत, आम्हाला शोज दिसत नाही आहेत. सो असे खूप फनी कमेंट्स आहेत आम्हाला आणि रिस्पॉन्स बघून तर खूप 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 भारी वाटतं. खरंच, कारण हे गाणं मी छोट्या स्क्रीनवर पाहिलं, कारण युट्यूबवर आलं आहे, मोबाईलवर पाहिलं, तेव्हाच ते अंगावर आलं आणि अंगावर काटे वगैरे आले. खरं तर हे मोठ्या स्क्रीनचंच गाणं आहे, हो. थिएटरमध्येच खरं तर पाहिलं पाहिजे. आमची सगळ्यांची आमची इच्छा तीच होती ॲक्च्युली, की यार हे गाणं एकदा तरी कुठेतरी थिएटरमध्ये बघायला मिळावं किंवा ह्याचं एक लॉन्च व्हावं. बघूया, करूया, काहीतरी ट्राय करूया आपण, काय करता येईल. पण येस, आमचं एम तेच होतं की याला एक सिनेमॅटिक पद्धतीने करायचं आहे, लार्जर दॅन लाईफ, आणि त्याचा एक इम्पॅक्ट आलं पाहिजे बघताना, ती स्टोरी फील झाली पाहिजे, कनेक्ट झाली पाहिजे. त्यामुळे ते असं करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच, आणि लार्जर दॅन लाईफ ते गाणं दिसतंय स्क्रीनवरती, हो. पण फार मेहनत लागली असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही मोठी गोष्ट करण्यासाठी पैसे खूप लागतात. तर पिक्चरसाठी गाणं करताना एवढा पैसा लोक टाकतात, पण तुम्ही एक म्युझिक अल्बम म्हणून आणले आणि एवढा खर्च काय डोक्यात होतं साधारण तेव्हा? खर्चापेक्षा जास्त ते एक काहीतरी वेडेपण आणि वेगळेपण करण्याचा प्रयत्न करत होतो, की यार जसं साऊथवाले ज्या लेवलला घेऊन जातात व्हिज्युअली ट्रीट, किंवा मराठीमध्ये पण काही काही सिनेमांचं गाणे इतकी मोठे दिसतात, तर मला तसं यूट्यूबवर पण करायचं होतं, की यार जे जे काही आपल्याला करायचं आहे मुळात फ्रीडम, ते फ्रीडम आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते आपण यूट्यूबवर पण करू शकतो. म्हणजे जर तू अगदीच बघितलंस तर मायकल जॅक्सन आणि ते त्यावेळेपासून करत आले, तर तसं काहीतरी क्रेझी असं आपलं पारंपरिक घेऊन काय करता आलं, त्या थॉटने मी ही स्टोरी नरेट करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच, आणि प्रोड्यूस बाय अमृता धोंगडे पण नाव हो, दिसतंय माझं नाव आम्हाला. हो. प्रोड्युसर म्हणून मी पण आलेली आहे. भयंकर इनपुट्स आणि भयंकर म्हणजे तिचं मोर दॅन परफॉर्मर, म्हणजे आमच्या ह्यामध्ये खूप क्रू होता. आणि तू जर क्रेडिट बघितलेस तर फिल्मला जेवढे क्रेडिट असतात तेवढेच क्रेडिट ह्याला पण आहेत. तिथे जर ऑन सेट बोलायचं झालं तर 350 लोक होती. हे सगळे अरेंज करणं, मग जी टीम होती त्यांचं स्टे वगैरे सगळं हे ते खूप गोष्टी, म्हणजे तिने बऱ्यापैकी, म्हणजे मी तुला सांगतो ना, बऱ्यापैकी मॅनेज केले. म्हणजे माझ्याकडे व्हॉट्सॲप नसतो, तर ती सगळं कॉर्डिनेट करणं, सगळ्या गोष्टी अवेलेबल करणं. मी म्हणेल ना की मी फक्त ॲक्टर म्हणून ह्या आली लखाबाईसाठी, राजा म्हणत असेल तर ऑब्व्हियसली मी फक्त ॲक्टर आणि माझा पार्ट करून मी साईडला झाले होते. पण आली लखाबाईच्या फर्स्ट ड्राफ्टपासून किंवा त्याची जी कल्पना आली लखाबाईसाठीची, त्या दिवसापासून मी इन आहे या प्रोजेक्टसाठी. सो मग थ्रूआउट प्रोसेस कारण मी ॲक्टर म्हणून आपल्याला परफॉर्म करायचं आहे आणि तो भाग पण आपल्याला सांभाळायचा आहे हे डोक्यात अजिबात नव्हतं. कारण मी थ्रूआउट प्रोडक्शन सांभाळत होते की कोणाचे काय कॉस्ट्युम्स आहेत, मग बाकीचे आर्टिस्ट कोणाकोणाला कोऑर्डिनेट करायचं आहे आणि हा एक वेगळं पार्ट सांभाळतो कारण डिरेक्शनचा पार्ट कम्प्लिटली
हितेश फोकस्ड होता की त्याला काय हवंय, फक्त त्याच्यापर्यंत गोष्टी आपण पोचवून द्यायचं काम मी केलं ह्या गाण्याच्या निमित्ताने. आणि माझ्या मते गाणं इतक्या लोकांपर्यंत पोहोचलंय ऑर्गॅनिकली, हीच मोठी पावती आमच्यासाठी. येस. नक्कीच. आणि ना डिरेक्टर म्हटलं की वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करणं आलं, पण कुठला तरी एक कलाकार आपला फेवरेट असतो, आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये हो. असावा, अशी जोडी आहे का ही? आता काहीच बोलू. अमृता म्हणजे एक कम्प्लीट परफॉर्मर दिसतो, ॲक्टर, परफॉर्मर, आणि ते कम्प्लीट व्यक्ती अशी वाटते. कारण जेव्हा आपण एखादं असं काहीतरी प्रोजेक्ट पॅशन म्हणून करतो ना, जिथे पैशापेक्षा पण जास्त आपण एक कलेला आणि पॅशनला आपण महत्त्व देतो, तेव्हा आपल्याला अशी वेडी लोकं पाहिजे असतात आपल्याबरोबर. म्हणजे टू कम्प्लीट द विजन, टू आउट ऑफ वे जाऊन करणारे, म्हणजे रात्रभर तिथे उभं राहून शूट करणं, डान्स करणं, परफॉर्म करणं, ॲक्ट करणं त्या थंडीमध्ये, त्या जंगलामध्ये. आणि मला वाटतं हे तुम्ही पैशाने विकत नाही घेऊ शकत. हे पॅशन पाहिजे त्यासाठी. तर अशी पॅशन असलेलीच माणसं हे करू शकतात असं फील. हो. पण पहिली तुमची भेट कशी होती? म्हणजे अमृताला तुम्ही निवडलं राजासाठी, हो, राईट? हो. ती पहिली भेट कशी होती आणि अमृताच का आली डोक्यात? म्हणजे आम्ही तेव्हा एक प्रोड्युसर पण होते माझ्याकडे, एक गाणं यूट्यूबचं करायचं होतं, अमृताचेच होते ते मित्र. आणि मुळात असं झालं की यार, मग आम्ही ज्या लेवलचं गाणं विचार करत होतो ते त्या पद्धतीने एक्झिक्यूट करत नव्हते. म्हणजे मग ते सगळं कमर्शियल हे, आणि तेवढं बजेट पण नाही. डान्सर्स तू बघशील आपल्या राजामध्ये, तर ते डान्सर्सच मुळात 300-400चा मुळात तो क्राऊड होता. आणि मागण्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे जसं ज्याप्रमाणे ज्यांची कपॅसिटी आहे प्रोड्युसर्सची, सो त्याप्रमाणे त्यांना जमलं नाही. मग तेच म्हणाले की हरकत नाही, म्हणजे माझं हे विजन, आणि जर तू रेडी असशील ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये आपण करायला, तर आपण करूयात. आणि छान कोलॅब झालं आमचं ते, की मलाही एक गाणं असं करायचं होतं ज्याच्यात मी हिरो असेल, आणि एक आपलं एक असतं ना, एक स्वप्न असते, अरे मी असं पाडून मी नाचले पाहिजे, आणि मग आपल्यावर गाणं पाहिजे. आणि ऑब्व्हियसली सौरभने पण ते गायले गाणं, तर ते छान जुळून आलं. आणि कारण दोघांचं माझ्या मते विजन आपलं एक असेल की बाबा मला एक मोठं काहीतरी माझं काम दाखवायचं आहे लोकांना, जे त्याची गाणी मुळात तो इतकं फेमस, त्याची सगळी सॉंग्स आहेत, आणि त्यात आपल्याला एक असं गाणं मिळतं आहे. त्यामुळे मी खूप लकी समजते की राजासाठी त्याने, जरी मी त्याला विचारलं असलं तरी त्याने सुद्धा कुठलाही विचार न करता माझ्यावर पूर्ण काय म्हणणं सगळं माझ्यावरच टाकलं होतं की तुला मी दिलंय मैदान, आता तू लढ. सो मी लढले कदाचित, आणि ते मी जिंकले. आणि हे गाणं दिसताना जितकं कमाल हो, 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 दिसतं, तितकं रेकॉर्ड करतानाही ते मज्जा आली असेल. मजा. काय स्टुडिओमध्ये वातावरण होतं एकंदरीत? गाण्याबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर असं झालं आहे गाणं. आणि मी खरं तर खूप एकदम सुरुवातीपासून गाण्याच्या प्रोसेसमध्ये होतो. जेव्हा मला दादानी गाणं सांगितलं की असं असं आपल्याला लखाबाईवरती गाणं करायचं आहे, तर पहिल्यांदा खूप वेगवेगळे रेफरन्सेस मला ऐकवण्यात आले. आम्ही बरंच त्याच्यावरती रिसर्च केला की हे गाणे कशा पद्धतीने गायलेले आहेत, तशा पद्धतीचा तू आवाजाचा टेक्स्चर काढून गाण्याचा प्रयत्न कर. आणि आत्तापर्यंत माझी जी बाहेर गाणी आलीत त्याच्यापेक्षा बरंच वेगळ्या धाटणीचं हे गाणं होतं. आणि मुळात हे एक्झॅक्टली गोंधळ पण नव्हतं. जसं गोंधळाची गाणी येतात देवीची, हे तसं नव्हतं. त्याला ती धूप आरती होती सुरुवातीला, सगळं वेगळं बाजू. धूप आरती, त्याच्यानंतर एनर्जेटिक असं गाणं आहे, ॲग्रेशन आहे गाण्यामध्ये, एक करुणा रस आहे. गाताना खूप जास्त मजा आली मला. आणि विशेष म्हणजे मला आम्ही व्हिडिओ रिलीज व्हायच्या एक आठवडाभर आधी आमच्या गाण्यामध्ये काही ना काही चेंजेस सुरू होते की बाबा हे असं अजून करूयात. जसं दादानी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आम्ही जेव्हा एंट्री लखाबाईची दाखवणार होतो, तेव्हा आम्ही मुंबईवरून पुण्याला येत असताना तेव्हा दादानी तो एक पार्ट कंपोज केलेला होता, जो लखाबाईच्या एंट्रीला आली आली लखाबाई, तो पार्ट तेव्हा कंपोज केला होता. ते आम्ही गाडीत, म्हणजे दादानी गाडीत कंपोज केले, शब्द त्याला मिळाले होते. मग ते मी तसंच फोनवरती रेकॉर्ड केलं. नंतर पुन्हा मी घरी गेल्यानंतर मग ॲज इट इज ज्या स्कॅनिंगमध्ये दादाने रेकॉर्ड करून दिलं त्या स्कॅनिंगमध्ये पुन्हा रेकॉर्ड करून पाठवलं. अशी खूप म्हणजे असं एका झटक्यात नाही झालं ते गाणं. खूप वेळ लागला. आणि मला वाटतं की आत्ता जे गाणं बघून किंवा लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत आहेत, ते असं वाटतं की काहीतरी सफल झालेलं आहे आम्ही आत्तापर्यंत जे केलेलं आहे. आमच्यापेक्षा दादानी आणि ह्यांनी खूप जास्त कष्ट घेतले, खूप कष्ट. कारण मी राजाच्या वेळेस माझा एक पार्ट होता गाण्यामध्ये,
मला तेव्हा शूटिंगला जायला जमलं नव्हतं, पण मला यावेळेस मी खास म्हणलं दादाला की दादा मला शूट बघायचं आहे, कारण गाणं ऐकायला एवढं ते खूप, आणि आत्तापर्यंत जे मला वाटतं की जे लखाबाई या डिवोशनल अशा ह्याच्यावरती आत्तापर्यंत जी गाणी आली त्याच्यापेक्षा खूप जास्त, म्हणजे त्याचा ग्राफ खूप मोठा आहे गाण्याचा, की ज्याच्यामध्ये फोक जॉनर असून सुद्धा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स दादानी यूज केले, राग बेस आहे त्याच्यामध्ये, आणि असं एक खूप कम्प्लीट पॅकेज व्हिडिओ आणि ऑडिओ ह्या दोन्ही, म्हणजे दोघांना बघायला पण तेवढीच मजा येते जेवढी ऐकायला मजा येते. नक्कीच Yes. नक्कीच. आणि हे गाणं खरंच जितकं कमाल दिसतंय, आणि मला वाटतं की चित्रपटांमध्ये वगैरे आपण ॲनिमेशन वापरतो, पण या गाण्यात तुम्ही ते सुद्धा वापरलंय. ते करताना काही वेगळा स्ट्रगल होता का? मला अजून एक बोलायचं आहे मला, सॉरी मगाशी बोलायचं आहे राहून गेलं. हे गाणं गाताना यूट्यूबचं गाणं आहे किंवा करतोय असं काहीच फील नाही आलं आम्हाला, कारण ज्या लेवलचं गाणं दादानी कंपोज केलं किंवा त्याच्यामध्ये जे पोस्ट प्रोडक्शन किंवा जे गाणं प्रोड्यूस जे म्हणतात ते अजिबात यूट्यूब लेवलचं नाही. त्यामुळे आम्हाला गाताना पण ते बाबा यूट्यूबचं गाणं आहे बाबा, असं खूप छोट्या प्लॅटफॉर्मवरती लागणार आहे असं अजिबात नव्हतं. आम्ही फिल्मचं काम करतोय अशा पद्धतीचंच मी पण काम केलं आहे, आणि बाकीच्या कलाकारांनी पण तशा पद्धतीनेच त्यांचे इनपुट्स दिलेले आहेत. येस. VFX बद्दल इतिहास सांगेल. VFX म्हणजे याची VFX म्हणजे एक ट्रिप होती आपली. एक स्टोरी आहे, त्या स्टोरीला व्हिज्युअली कसं सपोर्ट करता येईल आणि त्याला काय काय रिक्वायरमेंट होते व्हिज्युअली, त्याला खूप VFXची गरज होती. तर आमची अख्खी टीम, गोकुळ महाजन, डिव्हिनिटी पिक्चर्स आणि स्वानंद, या सगळ्यांनी मिळून जे काही त्याचे खूप ड्राफ्ट गेले. म्हणजे तो रेडा जर म्हणशील तर मला वाटतं रेड्याचे आम्ही जवळजवळ 20 ड्राफ्ट बनवले, जस्ट टू मेक इट समथिंग बिग आणि समथिंग इंटरेस्टिंग. नाहीतर मग करायचं असेल तर कसंही करून आपण रेडा टाकला असतं, गाणं बाहेर काढायचं असेल पण नाही, पण ते एकदम प्रॉपरली दिसलं पाहिजे, त्या अंगावर काटा आलाच पाहिजे ती देवी जेव्हा येते तेव्हा, जसं आता फील होतं. तर ते त्यात खूप ड्राफ्ट गेले, खूप मेहनत गेली, पण ते शेवटी वी हॅव ट्राईड टू अचीव समवेअर असं फील होतं आता. आणि लखाबाई का निवडली म्हणजे या गाण्यासाठी तुम्ही? थोडी प्रेक्षकांना सुद्धा माहिती. मला ना, मी मुळात जेव्हा ती पहिल्यांदा धूप आरती ऐकली, म्हटलं हे कुठल्या देवीची आहे. म्हणजे जसं तिचं त्या धूप आरतीमध्ये तिचं जसं वर्णन होतं ना, ते इतकं फॅसिनेटिंग वाटतं ऐकायला. आणि जसं तिचं वर्णन आहे, रेड्यावर असते आणि हे, तर ते मला खूपच अट्रॅक्ट केलं त्याने. आणि मला वाटलं ह्याच्यावर एक काहीतरी असं क्रिएटिव्ह काहीतरी ह्याच्यावर बनू शकतं. तिचा जो ऑरा आहे, या देवावर काहीतरी होऊ शकतं आणि लोकांना या देवाबद्दल माहिती करून देणं, असं मला असं फील झालं की लोकांना माहिती झालं पाहिजे या देवीबद्दल. तर मुळात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपण अंबाबाई आणि तुळजाभवानी आणि यल्लम्मा सगळेच हे करतो, पण या देवीबद्दल पण तितकंच लोकांबद्दल पोचलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा होती. आणि मला वाटतं कुठपर्यंत ते पोचते बघू आता आपण. पण आपण सगळेच देव जरी समान असले तरी प्रत्येक जण वेगवेगळ्या देवाला जास्त पूजत असतो. हो. असं कोण आहेत की लखाबाईला ते जास्त पूजतात आणि त्यांच्यापर्यंत हे गाणं पोहोचलंय? म्हणजे जर तुम्ही म्हणाला जरी मरी जी आई म्हणता आणि जे पोतराज असतात, पोतराज, हां, तर ते त्यांची ही देवी आहे. आणि लखाबाई हे नाव तितकं फेमस नाही जितकं जरीमरी आणि कडक लक्ष्मी म्हणून फेमस आहे. पण मला वाटलं की हे नाव घ्यावं आणि या नावाने ह करावं असं वाटतं. आणि मुळात ह्याचे जे रायटर आहेत त्यांचं असं म्हणणं, राजू मंडलिक, तर त्यांचं कम्प्लिटली असं म्हणणं आहे की आतापर्यंतची जी लखाबाईची गाणी येऊन गेली त्यापैकी वरखेडपर्यंत होती असं म्हणणं होतं. पर्यंतचीच होती आणि ती तेवढ्यापुरतीच मर्यादित होती. पण हे गाणं वर्ल्ड वाईड माझ्या मते इतकं आता जाणार आहे आणि त्यांनी पोहोचवलं हितेशच्या माध्यमातून. सो आणि त्यांनी लिहिलं पण हे गाणं. सो म्हणून कदाचित लखाबाई, आणि माहिती नाही कशी कुठून सुचली हितेशला, तिने करून तिने करून घेतलं माझ्या मते. हो. आणि जसं गाण्याच्या शेवटी सुद्धा मेसेज आहे. की असं तुमच्याबद्दल कधी झालंय का की ढाणी मणी नसताना अचानक देवाने आशीर्वाद दिलाय? माझ्या बाबतीत तर प्रत्येक वेळी असं होतं, प्रत्येक क्षणाला असं होतं. आता बघ, माझं उद्यापासून नवीन ह्याचंच काम चालू आहे. आज माझं लखाबाईचं काम इथे संपेल, म्हणजे माझं प्रमोशन, आणि इतक्या दिवसांपासून प्रमोशन चालू आहे. सो प्रत्येक क्षणाला आहे. म्हणजे माझं एखादं म्हणजे सिरियल असू दे, माझ्यासाठी मला सिरियल मिळणं हेच मुळात खूप दैवी होतं, की माझं काही बॅकग्राऊंड फिल्मी नाही आहे किंवा काय, मग अचानक मी इथे येते आणि माझ्या कामातून मी कामं जनरेट करते. म्हणजे जरी मी राजा केलं आणि राजामध्ये ह्यांनी काम माझं बघणं आणि त्यातनं परत मला लखाबाईसाठी
विचारणं. सो हे आर्टिस्ट म्हणून जरी मी प्रोडक्शनचा भाग असले किंवा मी आमच्या कोर टीममधनं जरी काम करत असले तरी माझा आर्टिस्ट म्हणून त्यांनी विचार करणं ही माझी अचीवमेंट आहे. सो हे इतकं दैवी आहे माझ्या बाबतीत आणि हे प्रत्येक क्षणाला घडतं माझ्या बाबतीत. खरंच आहे हे. शी इज ब्लेस्ड. म्हणजे खूपच हार्डवर्किंग आहे ती आणि तिच्यावर काम करताना खूपच मजा येते. म्हणजे सगळ्यांना तिचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो की यार नाही हे पण करता येईल ते पण करता येईल. सो देर आर नो लिमिटेशन्स. म्हणजे जसं म्युझिक जेव्हा आपण करतो ना काही लिमिटेशन झाले, समजा आपण कुठल्या सिनेमाचं म्युझिक करायला गेलो की मला लाईव्ह स्ट्रिंग्स पाहिजे, मला लाईव्ह रिदम, आणि जेव्हा येतं की बजेटच नाही, मग तसं जेव्हा कॉम्प्रोमाइज आपल्या कामाच्या लेवलला येतात ना तेव्हा आपण कुठे कुठे सॅटिस्फाईड नसतो तर मला कळतं की एक आर्टिस्टला जेव्हा आपण पूर्ण फ्रीडम देतो तेव्हा ते काय करू शकतात आणि तेच तिने यात दाखवलं आहे. नक्कीच. तर मला वाटतं की आता आपण लखाबाईबद्दल बोलतोय, हो. या गाण्याबद्दल बोलतोय, पण ही जोडी खरं तर तुम्ही तिघही Yes, पुन्हा yes, yes. पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला Thank you या so much. आणि Thank you. नवनवीन गाणी घेऊन या. डेफिनेटली आम्ही येणार आहोत आणि आमचं मुळात ज्याने सुरुवात केली हितेश मोडक ओरिजिनल्स हे ज्याचं विजन आहे त्या विजनला फक्त आम्ही सपोर्ट करणार आहोत आणि आम्हाला माहिती आहे की तो माणूस काय करू शकतो आणि त्याच्या सपोर्टला आम्ही सगळी आमची टीम त्याच्यासोबत आहोत. फक्त प्रेक्षकांना एवढंच म्हणणं आहे की 2च गाणी आत्ताशी आली आहेत, पुढे खूप मोठा पल्ला पार करायचा आहे, त्यामुळे फक्त 2 गाण्यावर थांबू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या हितेश मोडक ओरिजिनल्सला आणि बघा काय काय कमाल कमाल हा घेऊन येतोय आणि खूप एक्सपिरियन्स. बीटीएसचा व्हिडिओ पण येणार आहे. बीटीएसचे व्हिडिओ येत आहेत आता आमचे. सो पण एक प्रश्न खरं तर राहिला माझा हां. की हल्ली ना आपण गाणं ऐकण्यापेक्षा पाहण्यापेक्षा असं ज्या गाण्यावर जास्त रील बनतात ते हो. गाणं जास्त सक्सेसफुल असं हो, म्हटलं असं जातं. एक आता एक रॅट रेस सुरू झाली आहे. मला काय वाटतं ना, मोर दॅन गुड सॉन्ग आता किती व्ह्यूज आलेत गाण्याला आणि किती रील्स बनत आहेत गाण्यावर आणि कोणता इन्फ्लुएन्सर किती रील बनवते काय बनवते त्यावर जास्त फोकस गेलाय. मी तुला एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. राजा राजा करण्याचा हेतू पण हेच होतं की एखादं मराठी गाणं जेव्हा येतं ना तेव्हा आपले मराठी प्रेक्षक शिव्या घालतात की यार बरोबर नाही गाणं, साऊथमध्ये असं करतायत तसं करतायत, साऊथसारखं गाणं, आणि ते लोक साऊथचं गाणं आलं ना की लुंगी घालून रील करतात, स्वतः लुंग्या घालून रील करतात. आत्ताच नुकतंच कोणाचं तरी इन्व्हिटेशन आलेलं लग्नाचं, त्याच्यावर साऊथचं गाणं होतं. ठीक आहे, मी राजा राजा केलं, लोकांना खूप आवडलं, लोकांनी डोक्यावर घेतलं ते गाणं, सगळं झालं. आता या गाण्यावर रील बनवायचं आहे तर आता आपले मराठी इन्फ्लुएन्सर्स म्हणजे लाख लाख रुपये द्या, 50,000 द्या. आपण मराठी गाण्याला पोचवायला आम्ही कर्ज काढून गाणं केलं, खोटं नाही सांगत. या लेवलचं गाणं तुम्ही एकदा गाणं जाऊन बघा, त्यात मेहनत बघा, त्यात क्रेडिट बघा, त्यात काम करणारे माणसं मोठी मोठी फिल्म्स करून बसले आहेत. अशा लोकांना आम्ही घेऊन ते गाणं केलं आहे, असं साधारण नाही केले करायला. मग जेव्हा आपण एखादं विजन बघतो आणि हेच जर अनिरुद्धने केलं असतं साऊथमध्ये तर तिकडचे सगळे इन्फ्लुएन्सर त्याची रील करतात. दोज आर नॉट पेड. मग तुम्ही ते सपोर्ट करतात त्यांच्या इंडस्ट्रीला. मग तुम्ही आज इन्फ्लुएन्सर, मराठी इन्फ्लुएन्सर, एक मराठी जेव्हा आर्टिस्ट कंपोजर गाणं करतोय, तुम्ही त्याच्याकडे जेव्हा लाख लाख रुपये मागताय, आपण कुठून द्यायचे? हे पॉसिबल नसतं. म्हणून मला वाटतं प्रत्येक मराठी इन्फ्लुएन्सरने पुढे आलं पाहिजे, क्रिएटरने. आता ते आजकाल चालूच आहे. तुला सांगू का की तुमचं गाणं आलंय, आता तुम्हाला प्रमोट करायचं तर त्यांना ते कान टवकारलेले असतात एकतर, आणि मग ते अशी लिस्ट येते मध्ये. आता ऑब्व्हियसली मी प्रोडक्शनचा भाग आहे म्हणून मी बोलू इच्छिते की मी पण आमचं गाणं पोचावं लोकांपर्यंत, बाबा सगळ्या इन्फ्लुएन्सरपर्यंत पोचावं, आपली मेहनत पोचावी, त्यांच्या थ्रू नॉर्मल पीपलपर्यंत पोचावं जे रेग्युलरली रील्स बघतात किंवा काय. सो असे आमचे प्रयत्न चालूच होते. या प्रयत्नात असा एक मेसेज येतो की ह्या या आर्टिस्टचे इतके इतके पेमेंट आहे, ह्या या आर्टिस्टचे इतके इतके पेमेंट आहे. मग आपण नॉर्मल पीपल किंवा हितेशसारखा माणूस जो इतका खर्च करून इतकं महागडं गाणं करून लखाबाई आणि फक्त यूट्यूबसाठी विजन काय तर बाबा आपल्याला रिकव्हरी काहीच नाहीये, पण फक्त विजन असे की चांगल्या टीमला घेऊन एक असं गाणं करायचं जे लोकांना बघितल्यावर एक वेगळा एक्सपिरियन्स येईल आणि प्रत्येकाने जी ओतून मेहनत केलेली आहे या गाण्यामध्ये, जी ओतून मेहनत केलेली आहे, सो त्याचं काहीतरी मिळावं बाबा फळ, आणि ते अशा पद्धतीने मिळावं की मग त्याच्या VFX किती खर्च आला, मग त्याच्या एडिटसाठी किती खर्च आला, हे कोणीच कोणासोबत डिस्कस नाही करत, पण हे त्या व्यक्तीला माहिती आहे. सो मला जेव्हा हे असे येतात ना तेव्हा प्रश्न पडतो यार की म्हणजे हे आपलीच लोक आहेत ना, म्हणजे आपल्याच आजूबाजूची लोक आहेत ना. मला असं वाटतं की So, आपल्या मराठी हे आहेच
मराठी कंटेंटला सपोर्ट केलं पाहिजे, मराठी इन्फ्लुएन्सर, आणि बाहेरून कमवा तुम्ही. जे साऊथ मधनं गाणी येतात हे त्यांच्याकडनं अशी पैसे एक- घ्या. आता आपण एकाच ह्याच्यातले आहोत म्हणून एक छोटीशी अशी तळमळ असू शकते की यार कारण पण माझं सांगू रीच खूप असतो. असतो. त्यांनी त्याचा खरंच उपयोग करून दिला पाहिजे आपल्या इंडस्ट्रीला. ते आहेच. आणि पण तुला सांगू का, हे काही न करता म्हणजे आली लखाबाईचे रील्स इतक्या नसतील बनल्या मी म्हणेन, पण ऑर्गॅनिकली आमचं 50 मिलियन पण झालेच व्ह्यूज. मग त्याच्यासाठी ना काहीच ना ह्याने रील्स बनवली, ना हितेशने, ना मी, असं काहीच आहे ना की आम्ही कुठल्या इन्फ्लुएन्सरला सांगितलं. त्यामुळे तो तिचा आशीर्वाद आहे. आणि चांगलं काम हे प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचतं. मग त्याच्यासाठी तुम्ही रील्स बनवा किंवा नका बनवू, ते पोहोचूनच राहतं. त्यामुळे ते आता ते खरं तर हे ब्रेक झालं पाहिजे की चांगले आणि चांगली कामं येत आहेत आणि त्याला तुम्ही वाव द्या आणि ते काम पुढे न्या. उगाच एखादं 2 ओळीचं लाईन असते आणि मग त्याच्यावर रील बनवली की झालं, म्हणजे ते आता कळायला लागलंय. सो असं आहे. नक्कीच नक्कीच. आणि मला दिवस बदलतील. रील बनतील नाही बनतील, पण हे गाणं असं आहे की येस येस. प्रत्येक मराठी शाळांमध्ये तरी गॅदरिंग मध्ये थँक्यू. बास तू बोललीस, बास झालं. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. पण जाता जाता आपण गाणं ऐकू. येस. मुखडा का उघडा गं. जगत जननी हे लखाबाईचा आलाय गाडा जमले गावकरी हा, लखाबाईचा आलाय गाडा जमले गावकरी हा, पुरणपोळीचा नैवेद्य द्या बांधून शिदोरी हा, लखाबाईची नजर राहीन साऱ्या गावावरी ग, महाकाळाला मारती ठोकर तीच जरी मरी ग, लागल्या मळवट भराया, लागल्या मळवट भराया, घर घर फिरवित कोरडा लागली भुईत लाभ फिराया, घर घर फिरवित कोरडा लागली भुईत लाभ फिराया, आली लखाबाई लखाबाई चांग भला, आली लखाबाई लखाबाई चांग भला, चांग भला, चांग भला. वा वा, कमाल कमाल. खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू.